वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। पाळली नाही हे मी तुम्हाला जे आकडेवारी सांगितली त्याप्रमाणे निदर्शनास येते। म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमचं मतदान समजा 58.22% होत असेल तर मग असं काय झालं की रात्रभर तुमचं 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं आणि तुमचं मतदानाचं प्रमाण वाढलं। त्याच्यामध्ये कितीने वाढलं? एकदम 65.2%, म्हणजे जवळपास हे प्रमाण 7.5% वाढलं। याचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावं आणि निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थानं, कारण की या सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मतसंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांमधून गंभीर चिंता व्यक्त केली जाते आहे। स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांचे मिस्टर त्यांनी सुद्धा याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। लगे तो तुम्ही नसेल ऐकलं तर आणि लोकांना नसेल दाखवलं गेलं असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काय म्हणाले ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो। ते इंग्रजीत। The turnout in Maharashtra was deemed to be 58.22%. By 11:30 p.m. on the same day, it had increased to 65.02%. Before counting on the 23rd, it had gone up yet again to 66.05%. This means that the turnout increased by 7.83%. That's such an astonishing figure. I'm going to repeat it for the audience. That the turnout increased between 5 p.m. and 11:30 p.m. by an astonishing 7.83%. That's such a huge increase in terms of the number of people. Can you start by estimating for me how many people that would actually be? Correct. From 5 p.m. to 11:30 p.m. 5 p.m. there was a figure of 58.22 and 58.22 the gross number would be 5 crore। त्यांचा व्हिडिओ आहे। मी जे मुद्दे उपस्थित केले या ठिकाणी मुद्दे त्यांनी पण उपस्थित केले। स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या मिस्टरनी हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर या ठिकाणी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे आणि हे जे संध्याकाळचे 5:30 वाजताच्या नंतरचं जे मतदान झालेलं आहे त्याची आम्हाला फोटोग्राफी किती 2-3 किलोमीटरच्या लाईनी लागल्या असतील ना। रात्री 11:30 वाजतापर्यंत मतदान चाललं तर ते आम्हाला सगळे कुठल्या सेंटरवर झालं हे मतदान, एवढं मतदान कसं वाढलं 7.5%। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये सांगता की जवळपास म्हणजे 7.83% पुन्हा वाढ त्यांनी दाखवलेली आहे। हे तर गंभीर आहे। निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच प्रश्न निर्माण झालेले आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे आणि या निमित्तानं आता आमच्या सगळे आमदारांची माझी मीटिंग चाललेली आहे, उमेदवारांची मीटिंग चाललेली आहे, पडलेल्या उमेदवारांची पण मीटिंग चाललेली आहे। आम्ही अनेक लोकांना या विषयावर सगळ्यात कोर्टात पाठवू, कारण की आम्हाला हे सगळे आकडेवारी आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबद्दलचा हा संशय आणि सर्रास जनतेचे मतं चोरण्याचं आणि डाका टाकण्याचं काम हे निवडणूक आयोगच करते आहे हे याच्या सगळ्या मुद्द्यातून सिद्ध होते आहे। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।